नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, जे दिव्यांग बांधव आहेत, जे वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आहेत, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत, त्या सर्व लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारतो की सर, आम्हाला अनुदान वाढ करण्यासंदर्भात राज्य सरकार एवढं विचार का करतो? कारण मित्रांनो, दिव्यांग बांधवांना जे राज्य सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपयाचं आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनाला पूर्णपणे त्या ठिकाणी पाठ फिरून फक्त 2,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकून त्या ठिकाणी दिव्यांगाचा अपमान केला आहे का, असा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे आजारी लोक आहेत त्यांच्या माध्यमातून प्रश्न असतो की सर, आम्ही आजारी आहोत, आम्हाला गोळ्या औषधं घ्याव्या लागतात, पण सरकार आमच्याकडे लक्ष देत नाहीत. आम्हाला खऱ्या अर्थाने यावेळेस सरकारच्या आधाराची गरज आहे, परंतु सरकार आमच्याकडे दुर्लक्षित करून फक्त 1,500 रुपये आमच्या खात्यामध्ये देतोय. त्याबरोबर विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की राज्य सरकार वात्सल्य योजनेची घोषणा करतोय, परंतु प्रत्यक्षात तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती येथे गेल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना वात्सल्य योजनेची माहिती सुद्धा नाहीये. ते असं म्हणतात की आम्हाला अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती आलेली नाही, आणि राज्य सरकार मात्र त्याविषयी अनुदान किंवा रक्कम किंवा जे काही पैसे असतात ते पैसे घोषित करून मोकळा झालाय, पण ग्राउंड लेवलला मात्र वात्सल्य योजनेचा कोणत्याही प्रकारचा बेनिफिट आम्हाला मिळताना दिसत नाही. अशातच हे 1,500 रुपये जे दिले जातात ते खूप कमी आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सर, आम्हाला आत्ता खऱ्या आधाराची गरज आहे. आमच्या पाठीमागे आमची मुलं, आमच्या मुली आमचा सांभाळ करत नाहीत, आणि आम्हाला मात्र दिव्यांग बांधवांप्रमाणे हे वाढीव अनुदान दिलं पाहिजे, परंतु सरकार मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. सरकार ज्यावेळेस स्थापन व्हायच्या अगोदर सरकारने घोषित केलं होतं की ज्येष्ठ नागरिकांना आम्ही 2,100 रुपये करणार, परंतु सरकार मात्र त्याच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवताना दिसतोय. अशातच लाभार्थ्यांच्या माध्यमातून नेहमी प्रश्न असतो की सर, आमचे अनुदान वाढले पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे की सरकारने ज्या पद्धतीने घोषणा केल्या होत्या की आम्ही निराधारांचे पैसे वाढवणार, तर ते निराधारांचे पैसे वाढले पाहिजे. कारण मित्रांनो, सरकारी कर्मचारी असेल, त्या सरकारी कर्मचाऱ्याला वर्षाला पैसे वाढतात. म्हणजे त्याचं जे काही वेतन असेल त्या वेतनावरती 3% हे त्याचे जे वेतन आहे किंवा पगार आहे हा वाढवला जातो. मग आमच्या निराधार बांधवांना जो सरकारच्या माध्यमातून पगार मिळतोय त्या पगारामध्ये सरकार वाढ का करत नाहीत? ठीक आहे, तुम्ही जास्त वाढ नका करू, पण जर इतर वेतनाप्रमाणे जर तुम्ही आमच्या वेतनामध्ये सुद्धा 3% जरी वाढ केली तरी सुद्धा आम्हाला एक आधार मिळणार आहे, आणि महागाईच्या दृष्टीने या ठिकाणी आम्हाला तो एक सपोर्ट सिस्टम बनणार आहे. आता महागाईचा विषय या ठिकाणी निघाल्यानंतर एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो. एक लक्षात ठेवा, सरकारी कर्मचारी असेल, निमसरकारी कर्मचारी असेल, त्यांना DA म्हणजे महागाई भत्ता हा 6 महिन्यातून वाढवला जातो. केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल ते काहीतरी 46% महागाई भत्ता दर 6 महिन्याला वाटप केला जातो. मग जर समजा एखादा व्यक्ती त्याला जगण्यासाठी महागाईला सामोरे जावं लागतं, त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा एक माणूस आहोत आणि आम्हाला सुद्धा महागाईला सामोरं जावं लागतं. असं तर नाही ना, 2 व्यक्ती आहेत, 2 मनुष्य आहेत, आणि त्या एका मनुष्याला महागाईला वेगळ्या पद्धतीने सामोरं जावं लागतं आणि माझ्या निराधार बांधवाला वेगळ्या पद्धतीने सामोरं लागतं, असं तर नाही आहे ना. मार्केटमध्ये प्रत्येक वस्तू सेम आहे. महागाईचा जो चटका आहे हा सर्वांना सेम पद्धतीने त्या ठिकाणी झेलावा लागतो. मग अशातच जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात जर महागाई भत्ता घोषित करताय, तर आमच्या बाबतीत तुम्ही का असा हलगर्जीपणा करताय? सरकारच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर आणि समानता आणणं खूप गरजेचं. लक्षात ठेवा, याच धर्तीवरती बच्चूभाऊ कडू यांनी जो 28 तारखेला नागपूर येथे जे आंदोलन, उपोषण किंवा जो सभेचं आयोजन केलंय ते अतिशय महत्त्वाचं आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्यांचा प्रत्येक शब्द न शब्द आपल्याला प्रत्यक्षात उतरून घेण्यासाठी हा आंदोलन किंवा ही जी सभा आहे ही खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये विधवा पेन्शन योजनेसुद्धा समावेश आहे. मी तर म्हणतोय की ज्या पद्धतीने सरकारने या समाज घटकांचा विकास व्हावा, प्रगती व्हावी, उद्धार व्हावा, त्यांना स्वतःच्या पायावरती उभा राहावं, यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. आपले लाडके मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांच्या माध्यमातून महामंडळ जे स्थापन झालेले आहेत त्या महामंडळांना प्रत्येक वेळेस अनुदान भरघोस जाहीर केलं जातं. तर माझा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती असणार आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे आजारी लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, विधवा लोक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही महामंडळाची स्थापना का करू शकत नाही? जर बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून तुम्ही जर महामंडळाच्या माध्यमातून त्या बांधकाम कामगारांना मदत करताय
वेगवेगळ्या सोयी सुविधांचा लाभ देताय, मग अशा लोकांना तुम्ही एखाद्या महामंडळाच्या माध्यमातून अनुदान घोषित करू शकता। या व्हिडिओच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये जरी झाले पाहिजे, विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना 3,500 रुपये तरी झाले पाहिजे, श्रावणबाळ योजना आणि जे काही वृद्धपकाल योजनेचे लाभार्थी त्यांना प्रत्येकी 3,500 रुपये मासिक झालं पाहिजे, अशी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारकडे विनंती करतोय, मागणी करतोय। कारण सरकार हे करू शकतं। सरकार देशाच्या हितासाठी, सरकार राज्याच्या हितासाठी, नागरिकांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या हितासाठी नेहमी प्रयत्न करते आणि सरकार खूप चांगलं आहे। सरकार या आंदोलनामध्ये घोषणा 100% करेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेणार आणि ज्या पद्धतीने सरकार प्रगतीपथावरती डेव्हलपमेंटच्या दृष्टीने पुढे जात आहे, त्याच पद्धतीने माझ्या निराधार बांधवांच्या बाबतीत सुद्धा मी सांगितलेल्या अनुदानासंदर्भात सकारात्मक निर्णय घेईल आणि लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे वाटप केले पाहिजे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी 2-3 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी सांगितले। त्या मुद्द्यांच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते प्रत्येकाने सांगायचं आहे। मी या ठिकाणी निराधार बांधवांसाठी जर समजा एखादा महामंडळ स्थापन केली तर नक्कीच या अनुदानामध्ये वाढ केली जाऊ शकते, बरोबर का नाही? कारण ज्या पद्धतीने इतर महामंडळाच्या माध्यमातून त्या समाज घटकांचा विकास होत आहे, प्रगती होत आहे, त्यांना व्यावसायिक बनवलं जात आहे किंवा त्यांच्या अडीअडचणीला सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहत आहे, त्याच पद्धतीने जर महामंडळाची जर स्थापना जर झाली तर नक्कीच या निराधार बांधवांना एक आधार, एक आशा निर्माण होईल आणि त्यांचं सुद्धा जीवन जगणं हे अतिशय सुखकर होऊ शकतो। म्हणून जो महागाई भत्ताचा विषय आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? जे वेतनवाढ 3% जो वेतनवाढ केली जाते त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात तुमचं काय मत आहे? आणि जे बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून 28 तारखेला नागपूर येथे ते भव्य असं आपल्या हिताच्या दृष्टीने जे व्यापक स्वरूपाचं जे आंदोलन सुरू केलेलं आहे, त्या आंदोलनाला तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने सपोर्ट आणि सहकार्य केले जाणार आहे, हे आंदोलन कितपत महत्त्वाचं आहे, बच्चूभाऊ कडू यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येकाने या ठिकाणी कमेंट्स करायची। या व्हिडिओच्या माध्यमातून मी 2-3 मुद्दे सांगितले, ते मुद्दे तुम्हाला पटत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।